बोईसर, पालघर ते धानोरा, गडचिरोलीपर्यंत हेरिटेज सायकल यात्रा करणाऱ्या धाडसी महिलांचा चंद्रपुरात सत्कार। महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील बोईसरपासून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरापर्यंत एकूण 1000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची हेरिटेज सायकल यात्रा पूर्ण करणाऱ्या 2 धाडसी महिलांचा चंद्रपुरात पोहोचताच सत्कार करण्यात आला। डॉक्टर मीरा वेलणकर वयवर्ष 58 आणि उषा माली वयवर्ष 22 या जोड्या टँडम सायकलवर कुणाचाही आधार न घेता हा प्रवास करत आहेत। जागतिक वारसा सप्ताहानिमित्त 19 नोव्हेंबरला देलवाडी माता मंदिर बोईसर येथून सुरू झालेल्या यात्रेत त्यांनी 14 दिवसात 850 किलोमीटर पूर्ण केले असून दररोज 80 ते 90 किलोमीटर प्रवास करीत आहेत। चंद्रपूर ॲथलेटिक्स ग्रुपने त्यांचे वाणीमार्गे कुग्गूस येथून चंद्रपुरात प्रवेश करताच स्वागत केले आणि शेवटच्या 160 किलोमीटर यात्रेला शुभेच्छा दिल्या। या यात्रेदरम्यान जवाहर ट्रायबलमधील आदिवासी नृत्य, नाशिकच्या वाईन्स कंपनी भेट, वाशिम सायकल क्लबची भेट, यवतमाळचे आदरातिथ्य यासारखे अनुभव मिळाले। हायवे टाळून गावागावातून जाण्यामुळे महाराष्ट्रातील घाट, वाटा, कला, वारसा व संस्कृतीची ओळख त्यांना झाली। अनोळखी लोकांनी निवास व मदत पुरवली, ज्यामुळे यात्रेचे वैशिष्ट्य निर्माण झाले। तर 19 नोव्हेंबर पासून महाराष्ट्राचा जो हेरिटेज वीक चालू झाला होता, त्याच्याच आम्ही सुरुवातीला जव्हारचे ट्रायबल्स जे आहेत त्यांना भेट दिली। आम्हाला बोईसर क्लबने खूप मदत केली आणि वाटेत आम्हाला असंख्य लोकांनी, वाशिम सायकलिस्ट झाले किंवा रॉयल रायडर्स, त्याच्यानंतर अजून बऱ्याच लोकांनी यवतमाळ म्हणा, येवला म्हणा, इथे आम्हाला घरी इन्व्हाइट केलं, चहा पाजला आणि इथे लोक खूप वॉर्म आहेत आणि खूप सगळ्यांनी आमचं आदरातिथ्य केलं। आम्ही अननोन लोकांकडे राहिलो। तसंच येवल्याला पैठणीचा जो व्यवसाय आहे तो बघितला, जव्हारला टारपा डान्स, त्याच्यानंतर नाशिकला सुला वाईन्स त्यांना भेट दिलेली आहे। सुला सोमा जे वाईन बेल्ट आहे तिथे व्हिजिट करून आपल्या महाराष्ट्राचा जो वाईन बेल्ट आहे, वाईन कल्चर आहे ते बघितलं। तिकडनं पुढे आल्यावर औरंगाबादमध्ये एक फ्रेंड आहेत माझे, त्यांनी होस्ट केलं आणि असं आम्ही साधारण 90 किलोमीटर 80 किलोमीटर दिवसाला ॲव्हरेज करतोय। आणि ह्याच्यामध्ये आमची हेरिटेज राईड असल्यामुळे आम्ही नॅशनल हायवे खूप घेतलेला नाहीये। आतापर्यंत आमचं साधारण 850 किलोमीटर झालंय आणि शेवटचं 160 किलोमीटर राहिलेलं आहे। तर त्याच्यात जवळजवळ 800 किलोमीटर आम्ही छोट्या गावातनं, छोट्या गल्ल्यातनं आलेलो आहोत। आणि टिपेश्वरला सुद्धा मी सफारीचा प्रयत्न केला आणि आता ताडोबाला कदाचित वेळ कमी आहे म्हणून मी बघू शकणार नाही, तर बघते आता मूळच्या रस्त्यावर वाघ बघण्याची माझी खूप इच्छा आहे। आणि आत्ताच मला लोकल स्थानिक लोकांकडनं असं कळलेलं आहे की चंद्रपूरचा जो महाल आहे तो एका स्त्रीने, एका राणीने, एका राजासाठी बांधलेला आहे, तर तो महाल पण नक्की बघण्याची माझी इच्छा आहे एज ए हेरिटेज एक्टिविटी ऑफ दिस राइड। थैंक यू। जैसे महाराष्ट्र वेस्ट टू ईस्ट कर रहे हैं हम लोग, 1000 प्लस किलोमीटर की राइड है ये। तो हम लोग पूरा ट्राइबल एरिया से आए हैं और पूरा ट्राइबल देखा है, मतलब मैंने कभी महाराष्ट्र देखा नहीं था, तो ये बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा कि ऐसे मुझे ये ट्राइबल एरिया देखने के लिए मिला और हर दिन कुछ नया सीखने को मिला, हर दिन कुछ नया हो रहा था हमारे साथ और यहाँ के लोगों ने बहुत हेल्प किया। थैंक यू सो मच।